नमस्कार मित्रांनो, निघालो आम्ही ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड शो करायला ट्रिपला नाही. आणि आता आमची गाडी येईल खाली. ती आली की आम्ही निघणार. गाडी आली की आम्ही निघणार आणि मग जाणार. ॲक्टिवा आहे ती, 2 व्हीलर ट्रिपशी जाणार आहे. भेटू आता डायरेक्ट फ्लाईटमध्ये ऑकलंडला. ऑकलंडच्या नाही, ब्रिस्बेनच्या फ्लाईटमध्ये. नमस्कार मित्रांनो, 87 तासाच्या प्रवासानंतर आम्ही फायनली ऑस्ट्रेलियात आलो आहे. पण जिथं आमचं आत्ता फायनल डेस्टिनेशन नाही आहे, जे आहे आमचं न्यूझीलंडला. तर अजून साधारण 4-5 तास लागणार आहेत न्यूझीलंडला पोचायला. तिकडं आम्ही पोचल्यावर आमचा हा 92 तासाचा प्रवास पूर्ण होणार आहे. आणि या प्रवासात कधी मध्येच सकाळ दिसते, मध्येच रात्र दिसते, काहीच कळत नाही. जसं की मला आत्ता काहीच कळत नाही की मी काय बोलतोय. इकडे मी दाखवते कोण कोण. हाय सायली. हाय हाय आर्यक. से हाय. बाय करतोस तसं वाटतंय, असा रूढ का. ठीक आहे, बाय गाईज. आपण नंतर भेटूयात न्यूझीलंडला गेल्यावर. आम्ही न्यूझीलंडला. कुठे? न्यूझीलंडमध्ये ऑकलंडला. कोण बोलतंय? तू बोलू का मी बोलू? मित्रांनो, आता आम्ही रेकी करायला आलोय टपॅक ऑडिटोरियमला. काय 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 टपॅक नाही काय रेकी. फिल्म लाईन मधला शब्द बोललाय. मी म्हणलं इथं माझ्या तोंडाला काय लागले, पण नंतर कळलं मोबाईलला लागले. जाऊ दे. तर आम्ही आलो आता टपॅकला रेकी करायला. आणि आमचा लाईव्ह शो आहे संध्याकाळी, आणि त्याची आम्ही रेकी करायला आलो वगैरे झालेली आहे. आणि आता आम्ही संध्याकाळी इथेच परफॉर्म करणार आहे. तिथे हाऊसफुल, अख्खं खचाखच थिएटर भरलेले 30 जणांनी. 160ची कॅपॅसिटी आहे आणि त्याच्यापैकी 160 फुल झालेले आहेत. नाही, लोकांच्या रिक्वायरमेंट सुद्धा आहेत. या दोघांकडे लक्ष देऊ नका, म्हणजे ते तसे देणार नाहीयेत. आणि सगळ्यात मेन म्हणजे त्यांना आपले विनोद कळतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण का विनोद नावाचे पण 3 मुलं इथं आहेत, त्यामुळे त्यांना कळणार. मित्रांनो, एवढी हिरवळ बघा तुम्ही आजूबाजूला. एवढी हिरवळ FC रोडला पण नसते. एवढी हिरवळ तुम्ही आता इथे पाहू शकता. तुला इथल्या घरांबद्दल काय बोलायचं तर? मस्त आहेत, मस्त आहेत. इथली खूप घरं मस्त आहेत, पण शेवटी आपलं ते आपलंच. मित्रांनो, माझ्या मागे काय आहे ते बघा. जिथे येईल तिथं आपण क्रिकेट शोधत असतो. आणि आज तर न्यूझीलंडच्या ऑकलंडमधल्या ईडन पार्कला आम्ही आलेलो आहे. इथे क्रिकेटच्या आणि रग्बीच्या मॅचेस होतात. आणि आता बघू आज जायला मिळते का, आज फोटो काढायला मिळतोय का, प्रयत्न करतोय. चला, लेट्स गो अँड प्ले. सो कोणीतरी खूप हॅपी आहे. हाच तो समोरचा मुलगा. No, there's so much of cricket I've enjoyed here. So I've sat in probably every part of the. Oh, okay, good for you. Yeah. So I've been on the top corporate box there. Yeah, yeah. तर मित्रांनो, हे आहे साई निवास, जिथं आम्ही राहिलोय. वाटते का? साई निवास, पुण्यातला साई निवास मध्ये आम्ही राहिलोय. नाव जरी पुणेरी असलं तरी मी आहे न्यूझीलंडमध्ये. आणि ही माणसं इतकी गोड आहेत की आम्हाला त्यांनी अगदी घरच्यांसारखं राहायला, खायला, प्यायला दिले. आता आपण आज जाऊन बघूच काय काय येते. आणि मित्रांनो, इथं आम्ही आलोय. तर माझ्या मागे बघा काय दिसलं का. त्यामुळे तुम्हाला आता अंदाज येत असेल की मी जे म्हणतोय की मला बाहेर आलंय असं वाटत का नाहीये. ते हे बघा, जरी आपण बाहेर असलो तरी आपण आपल्या रूटशी कनेक्टेड ज्याला म्हणतात ते आपण बघू शकतो मागे. आणि इतकी मस्त वाईब आणि इथं वास आहे, तुम्हाला
कळणार नाही, पण मला इतका तो जाणवतोय वास. त्यामुळे यांच्या आशीर्वादामुळे हे सगळं चालू आहे. मित्रांनो, आत्ता ऑस्ट्रेलियामध्ये काल शो गाजवलाय आणि आज हे जे वातावरण बघताय, हा 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 9 ते 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. फुल थंडी वेड्यासारखी. काय वातावरण आहे बघा, बेकार बेकार. हा हा. आणि इकडे आता आणि आमच्या बरोबर आम्ही आता चाललोय फिरायला. कोण बघा, तुमच्यासोबत बघा कोण आहे. आर्यकला जायचं का बालारचा स्पीआर? तू काय यायलाच तयार नाही बाहेर. हॅलो प्लुटो, कोण आहे? प्लुटो लुक हिअर. हे बघा, हा खुश झालाय हा एकदम. थंडी आहे ना. या आपण द मोस्ट डेंजरस व्ह्यू दाखव. फोटो काढता का मला? अरे ब्लॉग मध्ये यायचा प्रयत्न करू नकोस. थांब आधी मला ब्लॉग काढू. बंद करा आणि फोटो घ्या. मोस्ट ब्युटिफुल व्ह्यू. हो पुढे ये अथर्व. आणि ह्या माणसाला ब्लॉग काढायचा इतका कंटाळा आहे, त्यामुळे मला कॅमेरा घेऊन त्याच्या मागे मागे फिरायला लागतंय. बघा मित्रांनो, जे आपण बघतो पिक्चर मध्ये ते खरं होतंय. पानं फुलं पडतायत मी चालताना. मित्रांनो, आता आम्ही आलोय ग्रेट ओशन रोडला. हे बघा, हा रोड आहे आणि इकडनं सगळीकडनं फक्त आणि फक्त समुद्र आहे. आता तुम्हाला झाडं दिसत असतील. समुद्राच्या इथे गेल्यावर समुद्र दिसेल. आता आम्ही जातो समुद्रापाशी. ओके, चला चला. फ्रेंड्स, दिस इज द ग्रेट ओशन बिहाइंड मी. या ग्रेट ओशन रोड. ए अरे, कपडे घाल की उडीशीत. हा, उडीशीत बिडीशीत कपडे घाल की. ग्रेट आर्य कसं. चला मित्रांनो, लेट स्विम. फ्रेंड्स, सी 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 सी. त्या घरांबद्दल बोल. मित्रांनो, ही घरं बघून मला एकदम माझ्या घराची आठवण आली. काय करतोय? अरे अथर्व, मी झूम केलंय. सेम अशीच घरं आहेत आपल्या पुण्यात. आणि आमच्या बिल्डिंगमध्ये तर सेम म्हणजे सेम असं घर आहे, जे की आमचंच आहे. त्यामुळे एकदम मला आठवण आली. मी हे बडबड तर करतोय, पण ऐकू कितपत येते कॅमेऱ्यात हे मला काहीच माहीत नाही आहे. पण ठीक आहे, फालतूगिरी करत राहायची. मित्रांनो, ह्या पिक्चरस व्ह्यूचे फोटो काढण्यासाठी तुम्ही इथे गर्दी बघा. आता एक एक फोटोग्राफर्स, हे जगभरातले फोटोग्राफर्स आहेत. जे आपण वॉलपेपर बघतो ते ह्यांनीच काढलेले असतात. नंतर ते आपल्यापर्यंत पोचतात. अजून येत. हे बघा, हे बघा, प्रॉपर. हे खरं आहे? स्वप्न आहे, स्वप्न. हे खरं आहे? हे बघ, हे खरं आहे? हे खरं आहे? हे बघ, 1 2. हे खरं आहे? हे खरं आहे? झाला तर विश्वास बसला. हे खरं असं असतं? ऐक ना, माझे पृथ्वी 2 तलावर असं असतं? हे खरं आहे? अरे पाहुण्याला आलो ना आपण. हे खडक वाचल्यापेक्षा सुंदर आहे. हो, आहे. पाहुणा कॅम्पिंग सुंदर असतं. मुळा मुठ्यापेक्षा सुंदर आहे हे. हो. खरं आहे? मित्रांनो, आता आम्ही आलोय आता ब्रिस्बनला.
आता बघू काय काय करतोय ते, काय काय करतोय ते कॅप्चर करायला जर इच्छा झाली तर ते करतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो, नाहीतर मग तुम्ही या आणि स्वतःच बघा. ओके. व्हिडिओ काढून काढून इरिटेट झालेला मुलगा, बट मी तुम्हाला दाखवू शकते. हा व्ह्यू आणि हा व्ह्यू. मित्रांनो आता आम्ही आलोय गोल्ड कोस्ट. गोल्ड कोस्टला आलोय. तुम्हाला टोस्ट ऐकू येत असेल पण गोल्ड कोस्ट येते आणि इथं आम्ही आलेलो आहे. काहीच नाही याच्या पलीकडे सांगायला. आता तुम्ही बघा फक्त. हे बघा पण कुठे आलं. मित्रांनो आम्ही बघायला आलोय कोल्हा. कोल्हा बघायला आलोय आम्ही. कोआलाज बघायला कोआलाज. आलोय. म्हणजेच आपल्या इथला कोल्हा आम्ही बघायला आलोय. आय होप हे आपल्याला ऐकून आम्हाला कोल्हा बघायचं आहे असं ऐकल्यावर आम्हाला इथल्या तिकीट काउंटरवर कोल्हा. त्यामुळे आता आम्ही डायरेक्ट आत जातो. इकडे बघ, इकडे ते असं बावरल्यासारखं का करतोय. हे बघ इकडे झाडावर पण आहे. आणि ते तर बघ तिकडे एकदम सगळ्यात वरती टोकावर ते झोपलंय. आणि काय यार हा प्राणी हाती येतोय. इकडे कोळला. हे घे, हे घे रे. जाऊ दे आपण ह्यांना देऊन बघूया. हे कांगारू. रे नको आहे. सो आत्ता मी खूप साऱ्या कांगारूजना फीड केलंय आणि तू एकाही नाही केलं. त्याचं कारण सांग. कारण का ते माझ्यासमोर शी करत होते, मग कशाला त्यांना फीड करायचं ना. कळालं. आता काय बघायचं. काय नाही तर झोपायची. चला कंटाळा आला. अरे तुला मगर नाही बघायची नाही आता. तर चला पुण्याला चला पटकन. ऑस्ट्रिच. स्थळ पुणे बस. स्थळ पुणे बस एवढंच. ही जी इथे असलेली एक मगर आहे तर तिचाच स्पाड आहे. सो हा जो पूल आहे तो सध्या मेंटेनन्समध्ये आहे. मित्रांनो फायनली आम्ही आता पुण्यात आलेलो आहे. स्वतःच्या घरी आलेलो आहे आणि ह्याचा एक वेगळाच आनंद आहे. पण आमची ट्रिप पण खूप मस्त झाली आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड ज्या लोकांकडे आम्ही राहिलेलो ती लोक इतकी गोड होती की परत आम्हाला नक्कीच जायची इच्छा आहे. त्यांनी आम्हाला परत घरात घेतलं तर. पण मला माहिती आहे ते इतके गोड आहेत, नक्कीच घेतील. बस ह्याच्या पुढं काही बोलायला नाही आहे. आता मस्त प्रवास झाला आहे. आता फक्त झोपायचं.